बीडमध्ये जरांगे आणि जरांगेच्या पिरवळीच्या दबावापोटी आणि येथील जातीवादी खासदार, जातीवादी आमदार, आष्टीचा जब्या असल, इकडं गेवराईचा आमदार असल, यांच्या दबावापोटी बीड जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक 40,000पेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय आणि ते येणाऱ्या काळात माझी गावगाड्यातील ओबीसींना कळकळीची विनंती, आपल्या गावात एखादं प्रमाणपत्र निघत असेल तर आपणच त्याची काळजी केली पाहिजे. त्याचे काय बोगस असेल ते पुरावे शोधून जात पडताळणी समितीकडे दाद मागण्याचं काम केलं पाहिजे. तुमचे प्रश्न मांडण्यासाठी बावनकुळे येणार नाहीत किंवा कोणी येणार नाही. त्यासाठी आपल्या गावगाड्यात, आपल्या पंचायत समिती सर्कलमध्ये, आपल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये कोणी असे कुणबी प्रमाणपत्र पैसे देऊन किंवा अधिकाऱ्यांना दबाव टाकून काढलेत, अशा लोकांना जात पडताळणी समितीसमोर आव्हान देण्याचं काम ओबीसींच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. नाही, याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आहे. आज ओबीसी जात्यात आहे, SC ST सुपात आहे. आज ओबीसींचं आरक्षण घालवल्या जातंय आणि येणाऱ्या काळात SC STंचं आता वर्गीकरणाच्या नावाखाली त्यांचे तुकडे तुकडे करून येणाऱ्या काळात त्यांचं सुद्धा आरक्षणामध्ये अशी घुसखोरी करून त्यांचं आरक्षण संपवायचं आणि येणाऱ्या काळात पुन्हा काही वर्षांनी ना मराठ्याला, ना ओबीसीला, ना SCला, ना STला, म्हणजे यांचा सगळा कल संविधान संपवण्यावर आहे आणि समान नागरिक कायदा आणण्याची यांना मानसिकता दिसते. त्यामुळे राज्यातील ओबीसी, SC ST, गरीब मराठ्यांनी एकत्र येऊन ह्या राज्य सरकारच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे.